ओबीसी कायद्याला व्हॅलिड करतो, त्या कायद्याच्या नुसार तुमची त्रिसदस्यीय ही समिती यांच्याकडे सुद्धा हे गॅजेटियर विखे पाटील साहेब द्यावं लागणार आहे. बरोबर का ना? गॅजेटियर द्यावं लागणार आहे. आणि मग ते संबंधित त्या गावातले व्यक्ती, उदाहरणार्थ एका गावात 30 लोक आहेत, 1881 ए दाताड काढणारांनो नाही तर निघा ना घरी. 30 लोक आहेत एका गावात 1881 ते 1901 मध्ये. आज एका एकाला 5-5 बी म्हणलं तरी 3-5 15, 150 लोक एका गावात आहेत. त्रिसदस्यीय समितीला असं काम करावं लागल. इथले मग कुणबी गेले कुठं, त्याचा अर्थ हेच कुणबी आहेत. अर्ज करावा. उदाहरणार्थ तुम्हाला पाहिजेच असेल तर तू कुणबी आहे पण आज तू मराठा आहे, तुझा 7-12 दे, तुझा 7-12 दे. तो याकडे 7-12 नाही, तू कोणाच ते बटन रन करतो त्याचा शपथपत्र दे, तुला कुणबी प्रमाणपत्र देतो. बरोबर? हा, आपण जे म्हणता जरंगे पाटील साहेब तेच अभिप्रेत याच्यामध्ये तेच अभिप्रेत आहे. त्यामुळे ते अडचण अजिबात नाहीये काही. आणि विखे पाटील साहेब म्हणते तेच आहे मग याच्यात. बर, ही झाली एक बाजू. आता हेच करावं लागेल बरं का. पण तुम्हाला सुधारित आणखीन आदेश द्यायचे, द्या, 1-2 दिवस तुमच्या हातात येईल. पण मी लास्टच सांगतो आता, हे जे आर मला लढण्यावर लय विश्वास आहे. हे जे आर फसवणूक करणं येणं जाणं, लय मराठ्याने मुंबईत तुंबिली म्हणून वाटा लावणं, हे खूप मी बघितलं. जरी तुम्ही फसलं तरी मराठी कदारणार नाहीत. मराठी कदारणार का? एक भाग झाला. दुसरा, आता आम्ही कापरे कोपरे बघितले, कोणत्या कोपऱ्यात कसं राहायचं काय. दुसऱ्या बारी नाही, फौजा जशा पायथ्याला नेते तशा आम्ही फौजा पायथ्याला आणून ठेवल्यासारखं करू शकतो. पण माझी तुम्हाला गप्पा रे, मला बोलून द्या. माझी विनंती, जर कदाचित काही अभ्यासकांचं म्हणणं असेल तर मान सन्मान त्यांचा म्हणून, त्यांनी जर आता अंमलबजावणी झाली, पोराय हो, आणि अभ्यासकांना सांगतो एवढं बी नव्हतं राव आपल्या हातात. मला लेकराला समजून घ्या यार. मी तुमचं वाटोळं होऊन असं नाही पाऊल उचलणार. मला आयुष्यात नाही कमायचं रे काही, मला तुम्हाला कमायचंय. माझ्या जागेवर दुसरा असता करोडो रुपयांचं पदक कमवून घरी बसला असता रे. जर चुकलंच तर विखे पाटील साहेबाला सांगतो, मला उद्या परवा अभ्यासक जर येऊन म्हणले की पाटील इथं फसवणूक झाली, तर विखे पाटील साहेब एकच शब्द पाहिजे आम्हाला तुमच्या, त्याचा सुधारित एक जे आर काढा. नाही, मी जरंगे पाटील साहेबांना एवढं सांगू इच्छितो, अतिशय विचारपूर्वक या सगळ्या प्रक्रिया आपण पूर्ण केलेल्या आहे जी आरच्या माध्यमातून. तरी त्याच्यामध्ये एखादी शंका उपस्थित झाली तर निश्चितपणे आपण माझ्याकडे पाठवा, मी त्यांचं समाधान करीन. त्यांना असं वाटलं नाही ते बदल त्यात थोडा